नजर करना, बच्चों का पालन करना। साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना। Consider a glass filled with water on a table. आपण एक पाण्याने भरलेला ग्लास जो टेबलवर ठेवलेला आहे असं आपण समजू. द ग्लास अलॉंग विथ द वॉटर इन इट फॉर्म ए सिस्टीम. पाण्याने भरलेला ग्लास हा काय सांगतो? इट इज अ सिस्टीम. लेट द टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज TS. त्या सिस्टीमचं टेम्परेचर आपण TS मानलं. द टेबल ऑन विच द ग्लास इज केप्ट and the other relevant part of the room will be its surrounding and environment. मग त्या ठिकाणी त्या रूममधलं असलेलं इतर जे आहे टेबल आणि ते सराउंडिंग ते काय झालं तिथलं सिस्टीमचं सराउंडिंग आणि एन्व्हायरमेंट. ग्लास सोडून इतर सगळं. लेट द टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट बी TE. मग त्या एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आपण TE मानलं. नाव आता काय होतं? वी नोटीस दॅट इफ TS अँड TE आर नॉट सेम, म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर आणि एन्व्हायरमेंट टेम्परेचर सारखंच नसेल, म्हणजे पाण्यानं घेरलेला ग्लास त्या ग्लासचं पाण्याचं टेम्परेचर आणि त्या रूममधलं टेम्परेचर जर सारखंच नसेल तर काय होतं? then TS will change until both the temperature are equal and thermal equilibrium reached between the system and environment. मग काय होतं की त्या ठिकाणी टेम्परेचर त्याचं चेंज होत जातं. कशाचं? सिस्टीमचं पाण्याने भरलेल्या ग्लासच्या टेम्परेचर कमी किंवा बदलत जाईल आणि कुठपर्यंत दोघांचं रूमचं आणि त्या ग्लासमधल्या ग्लासचं टेम्परेचर सारखंच होईपर्यंत इक्विलिब्रियम कंडिशनला येतं. If the environment is very large, the change in T may not be measurable but certainly not zero. मग खोली किंवा एन्व्हायरमेंट आजूबाजूचं जे खूप मोठं असेल तर त्याचं टेम्परेचर जे आपण काय टी मे नॉट बी चेंज, म्हणजे असं मेजरेबल म्हणजे आपण लक्ष देण्या इतकं त्यात बदल झालेला नसेल, पण ते शून्य निश्चितच नसेल.
Such a change in temperature is caused by the transfer of internal energy between the system and its environment. Okay? In this case, the transfer of energy is between the glass of water and its surroundings. या ठिकाणी काय झालेलं आहे की एनर्जी ट्रान्सफर चेंज इन टेम्परेचर कशामुळे झालं ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट ग्लास आणि बाकीचं त्याचं एन्व्हायरमेंट याच्यामध्ये काय झालं की इंटरनल एनर्जीचं ट्रान्सफर झालं आणि त्याच्यामुळं टेम्परेचर चेंज झालं व्हेन ट्रान्सफर ऑफ एनर्जी टेक्स प्लेस बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट वी ऑब्झर्व द फॉलोविंग कन्व्हेन्शन अशा पद्धतीने एनर्जीचं ट्रान्सफर होत असेल सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट तर आपल्याला पुढीलप्रमाणे दोन कन्व्हेन्शन्स मिळतात. आता काय कन्व्हेन्शन्स आहेत बघू. पहिलं कन्व्हेन्शन वेन एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू ए सिस्टीम फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट एनर्जी जर सिस्टीमला मिळाली एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमला प्राप्त झाली कुठून एन्व्हायरमेंटकडून तर का इट इज पॉझिटिव्ह ते कन्व्हेन्शन्स कसं म्हटलं समजतं पॉझिटिव्ह वी से दॅट सिस्टीम गेन्स ऑर ॲब्सॉर्ब्स एनर्जी आपण अशा वेळी काय म्हणू शकतो सिस्टीम गेन किंवा ॲब्सॉर्ब एनर्जी सिस्टीम एनर्जी मिळवते किंवा गेन करते. सेकंड कन्व्हेन्शन काय वेन एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टीम टू एन्व्हायरमेंट एनर्जी कुठून कुठं गेली सिस्टीमपासून एन्व्हायरमेंटपर्यंत त्यावेळी काय म्हणायचं इट इज निगेटिव्ह हे या कन्व्हेन्शनला काय निगेटिव्ह वी से दॅट द सिस्टीम लुजेस ऑर रिलीजेस एनर्जी अशा वेळी काय होते सिस्टीम एनर्जी लॉस होतो लुजेस अँड ऑर रिलीजेस एनर्जी. हीट कॅन बी डिफाईन्ड ॲज हीटची डेफिनेशन आपण अशी तयार करू शकतो हीट कॅन बी डिफाईन्ड ॲज द एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड बिटवीन द सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स एनर्जी दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड between the system and its environment due to temperature difference that exists between two is called heat. हीट म्हणजे काय की जी एनर्जी त्या सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकते त्या एनर्जीला काय म्हणायचं
हीट, आणि ती कशामुळे होऊ शकते? दोघातल्या टेम्परेचर डिफरन्समुळे. तर मग आता काय म्हणायचं आपल्याला, ही हीट कशा कोणत्या अक्षराने दाखवली जाते? कॅपिटल क्यू. आता याच्या काही कंडिशन, इफ टी एस इज लेस दॅन टी ई, जर सिस्टीमचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरपेक्षा कमी असेल तर, म्हणजे पाण्याने भरलेला ग्लास त्याचं टेम्परेचर हे वातावरणापेक्षा कमी असेल तर काय होईल? ग्लासमधील पाण्याचं टेम्परेचर वाढत जाईल. म्हणजेच काय? द सिस्टीम गेन्स एनर्जी अँड क्यू इज पॉझिटिव्ह. अशा वेळी काय होतं? ती सिस्टीम गेन्स एनर्जी अँड क्यू इज पॉझिटिव्ह. आता दुसरी कंडिशन, इफ टी एस इज ग्रेटर दॅन टी ई, पाण्याने भरलेला ग्लास त्याच्यात तर टेम्परेचर जास्त असेल, उष्ण पाण्याचा, गरम पाण्याचा ग्लास आपण टेबलवर आणून ठेवला तर काय होईल? ते पाणी थोड्या वेळाने थंड होईल, बरोबर? तर काय होईल? मग ते गरम होईल. म्हणजे ते सिस्टीम या कंडिशनमध्ये, इफ टी एस इज ग्रेटर दॅन टी, सिस्टीम लुजेस एनर्जी अँड क्यू इज निगेटिव्ह. अशा पद्धतीने हे दुसरे कंडिशन. आता तिसरी कंडिशन, दोघं सारखेच असतील. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये चेंज कशा प्रकारे होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता एक फिगर दाखवलेली बघा तुमच्या शेजारी, इथं आता फिगर आहे. तर फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे? एक सिलेंडर फिल्ड विथ ए गॅस, आणि त्या सिलेंडरमध्ये एक पिस्टन आहे. फिगर 4.5a. सिलेंडर फिल्ड विथ सम गॅस इज इन इट. त्या 4.5a फिगरमध्ये काय झालं? का गॅस सिलेंडरमध्ये काय आहे? गॅस आहे. दिस सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲट वन एंड ॲज शोन इन फिगर. या फिगरमध्ये आपण त्या गॅस सिलेंडरमध्ये काय दाखवलेलं आहे? तर एक पिस्टन दाखवलेलं आहे. आणि पिस्टन कसं आहे? मुवेबल, ते फिरता येणारं, मासलेस, त्याचं मास नगण्य असेल असं, मासलेस अँड फ्रिक्शनलेस, फ्रिक्शन त्याच्यामुळं कमी होईल असं पिस्टन आहे. ॲट वन एंड ॲज शोन इन फिगर. अशा पद्धतीने ते सिलेंडरमध्ये. द गॅस इनसाइड द सिलेंडर इज आवर सिस्टीम. तर त्या सिलेंडरमधला गॅस हे आपलं काय आहे? सिस्टीम आहे. अँड रेस्ट इज एन्व्हायरमेंट, आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं काय असतं? त्याचं त्या सिस्टीमचं एन्व्हायरमेंट. आता बघा, लेट द टेम्परेचर ऑफ द गॅस बी टी एस अँड एन्व्हायरमेंट बी टी ई. त्या गॅसचं टेम्परेचर आपण काय समजणार आहोत? टी एस म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर, आणि टी ई हे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजे गॅसची इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज इन 2 डिफरंट वेज ऑर बोथ. त्या गॅसची इंटरनल एनर्जी 2 प्रकारे आपल्याला बदलता येईल. आपण पाहिलं गॅसची इंटरनल एनर्जी 2 प्रकारे बदलता येते. आता कोणते 2 प्रकार? तर पहिला प्रकार, द सिलेंडर कॅन बी ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ द सोर्स ऑफ हीट ऑर बर्नर. सिलेंडर कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये? हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला आपण तर काय होईल? आतला गॅस तापला जाईल. ॲज टी ई इज ग्रेटर दॅन टी एस देअर विल बी ॲन इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. मग बर्नरच्या उष्णतेमुळं गॅसची इंटरनल एनर्जी वाढलेली जाईल. इफ टी एस इज ग्रेटर दॅन टी, मग त्यावेळी जर ते गॅसची इंटरनल एनर्जी वाढली, टेम्परेचर वाढलं, टी एस इज ग्रेटर दॅन टी झालं, तर गॅस विल लूज एनर्जी टू इट्स एन्व्हायरमेंट अँड कूल डाऊन. मग अशा पद्धतीने काय होईल? ते कसं कूल होईल? तर ते गॅस विल लूज इट्स इंटरनल एनर्जी
टू इट्स एन्व्हायरमेंट अँड कूल डाऊन. आता दुसरा प्रकार काय? द अदर वे टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज टू क्विकली पुश द पिस्टन इनसाइड द सिलेंडर. दुसरा प्रकारचं काय आहे की आपण ते गॅसच्या सिलेंडरमध्ये असलेलं पिस्टन एकदम जोरात दाबलं तर काय होईल, तर गॅस इज कॉम्प्रेस आणि त्याची इंटरनल एनर्जी वाढलेली असेल. थस वी सी दॅट इंटरनल एनर्जी दॅट कॅन बी चेंज इन टू 2 डिफरंट वेज. अशा पद्धतीने त्या गॅस सिलेंडरमधले गॅसची इंटरनल एनर्जी आपल्याला 2 प्रकारे बदलवता येते. कॅन बी चेंज इन 2 डिफरंट वे. 2 प्रकारे 2 पद्धतीने आपल्याला बदलता येते. पहिली पद्धत काय? बाय हिटिंग. पहिला प्रकार फर्स्ट टाईप काय? बाय हिटिंग. आणि दुसरा काय? बाय डुईंग वर्क. सेकंड टाईप काय? बाय डुईंग वर्क ऑन इट. दुसरा प्रकार काय आहे? बाय डुईंग वर्क ऑन इट. ह्या 2 पद्धतीने आपल्याला गॅसची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करता येते. मग याच्यावरून कन्क्लुजन काय काढायचं आपल्याला? कन्क्लुजन इज रिलेटेड टू वर्क डन ऑन अँड द चेंज इन इंटरनल एनर्जी लीड्स टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यावरून कन्क्लुजन आपल्याला हे कशाशी रिलेटेड आलं? वर्क डन ऑन अँड द चेंज इन इंटरनल एनर्जी लीड्स टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. याच्यामुळं आपल्याला हे काय कुठे घेऊन जातं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सकडे कन्क्लुजन हे आपल्याला घेऊन